नमस्कार रसिको, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. नवरी मिळे हिटलरलाच्या 25 जुलैच्या भागात आपण पाहतो की लीलाला अंतराच्या कपाटात किशोरने ठेवलेले एक बंदूक मिळते आणि लीला मनातल्या मनात म्हणते ह्याच बंदुकीने एजेनी अंतराचा खून केला असणार, म्हणूनच ही बंदूक आपल्याला इथे मिळाली. लीला ते पिस्तूल स्वतःच्या पर्समध्ये लपवून ठेवते आणि स्वतःशीच म्हणते, लीला शांत हो. कशावरून? फोनवरून बोलणारा माणूस हा खरंच बोलत असेल, आपल्याला त्या माणसाशी प्रत्यक्ष भेटायला हवे. लीला किडनॅपरच्या नंबरवर पुन्हा कॉल करते. किशोर तो फोन उचलतो आणि किशोर तिला सांगतो की अंतराच्या आत्म्याला शांती लाभायची असेल तर पुरावे शोध, मला भेटण्याच्या मागे लागू नको. लीला किशोरला सांगते, माझ्या हाती एक पुरावा लागला आहे, पण मी तुमच्यावर विश्वास ठेवावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला मला भेटावं लागेल. लीला किशोरला सांगते, आमच्या घराजवळच्या मंदिराच्या जवळ तुम्ही मला अर्ध्या तासात भेटा. किशोर पुढच्या अर्ध्या तासामध्ये लीलाला मंदिराजवळ भेटतो, पण तो तिला कॉल करून सांगतो की तू मला मंदिराजवळ ये म्हणून सांगितलं होतंस, मला भेटायला सांगितलेलं नव्हतंस. लीला किशोरला धमकी देते की तुम्ही जर माझ्या समोर नाही आलात तर जे मला पिस्तूल मिळालंय ना ते मी पोलिसांना देईन आणि तुमचा नंबरही पोलिसांना देईन आणि पोलिसांना सांगेन की तुम्हीच त्यांचा खून केला आहे. त्यावर किशोर लीलाला सांगतो की जा पोलिसांकडे, स्वतःच्या हाताचे ठसे असलेले पिस्तूल दे जाऊन पोलिसांना. किशोर लीलाला सांगतो की ही जी उलट तपासणी चालू आहे ना ती बंद कर आणि अंतराचा खून कसा झाला त्याचे पुरावे शोध. पुढच्या सीनमध्ये आजी एजेला पेपरमध्ये आलेला लीलाचा फोटो दाखवते. त्या फोटोमध्ये लीला गरिबांना केक वाटत असते. एजे तो फोटो बघून चिडतो. त्यावर आजी म्हणते, तू लीलाला केक संपवायला सांगितला होता आणि तिने तो केक संपवला. तू लीलाला शिक्षा केली, पण तिने या शिक्षेतूनही लोकांना आनंद वाटला. आजी एजेला सांगते की अंतराचा वाढदिवस खूप छान साजरा झाला, लीलाने खूप छान काम केले. आजी एजेला सांगते, झालं गेलं विसरून जा, तू लीलाचं कौतुक कर. त्यावर एजे सांगतो, आई तुझं लॉजिक मला पटत नाही. पुढच्या सीनमध्ये एजेला एका रेस्टॉरंट ओनरचा कॉल येतो. रेस्टॉरंट ओनर एजेला सांगतो की मला तुमच्या वाईफचं खूप कौतुक वाटतं, तुमची वाईफ तुमच्यासारखी सोशल आहे हे बघून मला खूप आनंद वाटतोय. मला तुम्हाला दोघांना होस्ट करायला आवडेल, तुम्ही दोघं आमच्याकडे आज जेवायला या. एजे सुरुवातीला रेडी होत नाही, पण रेस्टॉरंट ओनर खूप आग्रह केल्यामुळे एजे शेवटी सांगतो की मी आणि माझी बायको तुमच्या रेस्टॉरंटमध्ये आज जेवायला नक्की येईन. आजी लीलाला सांगते, मस्त तयार हो, आज तुला तुझ्या नवऱ्याबरोबर जेवायला जायचंय. लीला मनातल्या मनात म्हणते, स्वतःच्या बायकोचा खून करणाऱ्या माणसाबरोबर मी तर जेवायला जाणार नाही. लीला आजीना सांगते, मला नाही जमणार आज त्यांच्याबरोबर जेवायला जायला. दुर्गा लीलाला सांगते, तू जिथे जातेस तिथे गोंधळ घालतेस, तरी सुद्धा एजे तुला डिनरला घेऊन जातायत, नशीब समज. लीला आजीना सांगते, सॉरी आजी, मला यांच्याबरोबर कुठेही जायचं नाहीये, असे म्हणून लीला तिथून निघून जाते. एजे त्याच्या तिन्ही सुनांना सांगतो, माझ्या नवीन डीलसाठी ही मीटिंग इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे वेळेवर लीलाला तुम्ही तयार करा, ही तुमची जबाबदारी आहे. पुढच्या सीनमध्ये दुर्गा लीलाला सांगते की तुला डिनरला जायला काय प्रॉब्लेम आहे. लीला दुर्गाला सांगते, दुर्गा मॅडम, या घरात आल्यापासून मी त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकते, अगदी त्यांच्या तालावर नाचते असं म्हणालात ना तरी चालेल, पण आता त्यांना माझी बायको म्हणून गरज आहे, म्हणून ते नेतील तिथे मी जायला पाहिजे का? माझ्या मनात नसताना चेहऱ्यावरच खोटं हसू आणून असं पुतळ्यासारखं वावरायचं का मी? लीला दुर्गाला सांगते, दुर्गा मॅडम, तुम्ही विसरत असाल तर मी सांगते की मी सुद्धा तुमच्यासारखी एक हाडामासाची मुलगी आहे. घरात आल्यापासून तुम्ही मला वाटेल ते बोलतायत, माझा अपमान करतायत आणि हे सगळं मी काही विरोध न करता सहन, पण याचा अर्थ हा नाही की तुम्ही मला गृहीत धराल आणि वाटेल तसं वागाल. लीला दुर्गाला सांगते, मला काय वाटतं ह्याचा त्यांना थोडा तरी फरक पडतो का? लग्नानंतर त्यांच्या बेडरूममध्ये मला सोफ्यावर झोपायला लावलं, मला साधी चादर सुद्धा दिली नाही, त्यांनी मला स्वीकारावं म्हणून वडाला 1001 प्रदक्षिणा पण घातल्या. मी शिक्षा मानायला तयार झाली हे समजल्यावर त्यांनी मला रात्रभर बाहेर उभं केलं. तेव्हा केला का त्यांनी माझा विचार? तेव्हा मला काय वाटतं याचा त्यांना फरक पडला का? दुर्गा लीलाला सांगते,
खूप त्रास होतोय ना तुला इथे? मग का सहन करतेस हे सगळं? जात का नाही इथून? दुर्गा लीलाला सांगते, तू मला सांगू नकोस हे लग्नाचं नातं वगैरे. ज्या अर्थी तू इथे हे सगळं निमूटपणे सहन करतेस ना, म्हणजे नक्कीच तुझ्या डोक्यामध्ये काहीतरी शिस्त आहे. लीला दुर्गाला सांगते, असेल किंवा नसेल माझ्या डोक्यात काही चालू, पण मी ते तुम्हाला का सांगू? तसं नातं आहे का आपल्यात? मग मी हे तुम्हाला का सांगू? दुर्गा लीलाला सांगते, नको सांगूस, पण तुला आज एजंट बरोबर डिनर पार्टीला जावंच लागेल अँड इट्स फायनल. लीला दुर्गाला सांगते, मला वाटतं तुम्ही विसरताय की इथे तुम्ही सून आहात आणि मी सासू. त्यामुळे सासूशी बोलताना आवाज खाली ठेवून बोलायचं. आवाज खाली ठेवून बोलायला जमणार असेल ना तरच आपण बोलूया. त्यावर दुर्गा नाईलाजाने हळू आवाजात बोलते, हे बघ लीला, तुला एजंट बरोबर जावंच लागेल, नाहीतर एजंटचा प्रॉब्लेम होईल, नाही का? लीला दुर्गाला म्हणते, जमतंय की, असं हळूहळू तुम्हाला मला मान द्यायला सुद्धा जमेल. शेवटी लीला तयार होते, पण ती एक अट ठेवते. अपमान आणि शिक्षा कशी एजे सगळ्यांसमोर सुनावतात, तसंच मी माझी अट सुद्धा सगळ्यांसमोर सांगेन, असे लीला दुर्गाला सांगते. दुर्गा सगळ्यांसमोर येते आणि एजेला सांगते, एजे लीला डिनरला यायला तयार आहे, पण तिची एक अट आहे. त्यावर एजे लीलाला सांगतो, कुठलाही सीन क्रिएट न करता तू हो म्हणशील हे मी तुझ्याकडून एक्सपेक्ट करूच शकत नाही. त्यावर लीला एजेना सांगते, तुम्हाला काय म्हणायचे ते म्हणा, पण तुम्ही माझी अट मान्य केल्याशिवाय मी कुठेही येणार नाही. लीला एजेना सांगते, इतके दिवस तुम्ही माझ्याशी तुसडेपणाने वागलात, तरी पण मी गप्प बसली, सगळं सहन केलं. पण तरीही आज तुम्हाला मी तुमच्याबरोबर यावं असं वाटत असेल ना, तर तुम्हाला मला विनंती करावी लागेल. एजे सांगतो, मी आणि रिक्वेस्ट, आणि ती सुद्धा तुला? नेव्हर. त्यावर लीला सांगते, ठीक आहे, मग मी सुद्धा तुमच्यावर कुठेही येणार नाही. त्यावर एजे लीलाला सांगतो, प्लीज तू माझ्याबरोबर डिनरला चल. त्यावर लीला सांगते एजेना, ह्या अशा विनंतीवर ना मी तुमच्याबरोबर डिनरला तर येईन, पण तिथे नीट वागेन याची खात्री देता येणार नाही. त्यामुळे मी तुमच्याबरोबर यावं आणि तिथे नीट वागावं असं दोन्ही वाटत असेल ना, तर नीट मनापासून रिक्वेस्ट करा. एजे भयंकर चिडतो. लीला सांगते, तुम्ही ना माझाही वेळ वाया घालवतायत आणि तुमचाही वेळ वाया घालवतायत, त्यापेक्षा मी इथून निघून जाते. त्यावर शेवटी एजे खूप मृदू आवाजात लीलाला सांगतो, प्लीज माझ्याबरोबर डिनरला चल. मग लीला सांगते की एवढं प्लीज वगैरे म्हणतायत तर मी येईन डिनरला. आणि इथेच हा एपिसोड संपतो. नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार आहे हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय.